शिक्षकांसाठी खुशखबर. शिक्षण सेवकांच्या नवीन नियुक्तीत आता आधीची सेवा ही ग्राह्य धरणार, फुल पगार मिळणार. शिक्षकांसाठी अत्यंत मोठी खुशखबर आली आहे. शिक्षण सेवक योजनेतील शिक्षकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तरी आधीची सेवा सुद्धा यात ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे त्यांना वारंवार 3 वर्षे काम करण्याची अट रद्द झाली असून केवळ राहिलेला कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व 100% अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांना हा नियम लागू आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला आहे. शिक्षण सेवक योजना सन 2000 पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 100% अनुदानित शाळांसाठी लागू आहे. मंडळी, सध्या शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकाची त्या पदावरील 3 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. यात आधीचा सेवा काळ विचारात घेतला जात नाही. आता नव्या धोरणानुसार कोणत्याही स्तरावरील आणि कोणत्याही माध्यमातील शाळेत रीतसर प्रक्रियेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी तो मध्येच कोणत्याही माध्यमाच्या अन्य शाळेत नियुक्त झाला तर पुन्हा 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून सेवा करण्याची गरज नाही. त्याचा पूर्वीचा शिक्षण सेवक कालावधी वजा करून उर्वरित कालावधीच केवळ पूर्ण करावा लागणार आहे.